बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणी रोज नवनवीन ट्विस्ट समोर येत आहे। आजोबा सुरेंद्र अग्रवालला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी ड्रायव्हरला अग्रवालच्या घरी नेऊन सीन रिक्रिएट केला। घरामध्ये उपस्थित असलेले कर्मचारी आणि रजिस्टर देखील तपासले गेले। गेल्या शनिवारी पोर्शे कार घेऊन वेदांत ड्रायव्हर किती वाजता बाहेर पडले, तुम्हाला पोर्शे कार घ्यायला कोणी पाठवलं, अग्रवाल यांच्या बंगल्यामध्ये येणाऱ्या सर्व वाहनांची नोंद रजिस्टरमध्ये होते का, पोलिसांनी घरातील कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली। पोलिसांनी अग्रवाल कुटुंबाच्या उर्वरित वाहनांची देखील माहिती घेतली, तर पुणे गुन्हे शाखेनं विशाल अग्रवालचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज केला। मूळ गुन्ह्यामध्ये पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विशाल अग्रवालवर ठेवण्यात आला आहे। विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे आणि त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, रोज नवनवे खुलासे या प्रकरणात होत आहेत। आजच्या दिवसामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, काय अपडेट्स आहेत आजच्या दिवसभरातले थोडक्यात? आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी घडामोड तीच आहे जी सकाळी 3 वाजता अटक केली गेली। जो आरोपीचा आजोबा आहे त्याला अटक झाली, त्यानंतर कोर्टात हजर केलं गेलं, 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली गेली। यापूर्वी गुन्हे शाखेची एक टीम ही अग्रवाल पॅलेसमध्ये दाखल झाली। अग्रवाल पॅलेसमध्ये जे स्टाफ मेंबर आहेत अग्रवाल फॅमिलीचे, त्या सगळ्या कर्मचाऱ्यांची चौकशी झाली। या ठिकाणी जे रजिस्टर आहे गेटवर, या ठिकाणी जे सीसीटीव्ही आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं आज 3 वाजता जो गुन्हा दाखल झाला, यामध्ये विशाल अग्रवाल देखील आरोपी आहे आणि विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। मात्र त्याला देखील लवकरच या नव्या गुन्ह्यामध्ये अटक होऊ शकते। गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणाला गती आल्याचं आपण पाहतोय। यापूर्वी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये जो मूळ गुन्हा दाखल होता तिथे त्याचा तपास चालू होता, मात्र गुन्हे शाखेकडे हा सगळा तपास वर्ग झाल्यानंतर यातली चक्र फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत। यातली सगळ्यात मोठी घडामोड हीच आहे ज्यात जे आरोपीचे आजोबा आहेत त्यांना अटक झालेली आहे। त्यांचं वय 77 आहे म्हणून त्यांना अटक करू नये, तपासासाठी ते पूर्णपणे सहकार्य करतायत असं कोर्टात आरोपीच्या वकिलांना सांगितलं। मात्र जी सगळी बाजू सरकारी वकिलाकडून मांडली गेली त्यात शेवटी अंतिमतः 4 दिवसांची जी पोलीस कोठडी आहे ती देण्यात आली। कारण हे घडत असताना आरोपीचे जे आजोबा आहेत ते सहकार्य करत नव्हते तपासासाठी, स्वतःचा मोबाईल फोन देत नव्हते, त्यातली माहिती देत नव्हते, जे फोन कॉल्स आहेत त्याच्याबाबत माहिती देण्यात टाळाटाळ करत होते, अशा बाबतचा तपशील जो आहे तो समोर आलेला होता। आणि म्हणून मग पुढचा जो सगळा या सगळ्या प्रकरणाच्या तपास करायचा आहे, ज्यामध्ये जो ड्रायव्हर आहे त्याला डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे, अर्थात किडनॅपिंगचा हा आरोप आहे, धमकावल्याचा आरोप आहे, खोटा गुन्हा कबूल करण्यासाठी बळजबरी केल्याचा आरोप आहे, हा कबूल करायला लावला, काही पैशांचा आणि बंगल्याचा आमिष अग्रवाल फॅमिलीनं त्या चालकाला दिलं, अशा पद्धतीचा त्या चालकाच्या फिर्यादीतला जबाब आहे। आणि हे सगळं एकूण प्रकरण आता अंतिम टप्प्याकडे येत असताना जो ड्रायव्हर आहे त्याची बायको ती देखील कोर्टासमोर जबाब देणार आहे। गुन्हे शाखेकडून तो कोर्टासमोर जबाब नोंदवला जाणार आहे आणि विशाल अग्रवाल जो सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे त्याला देखील या 3ऱ्या गुन्ह्यामध्ये लवकरच ताब्यात घेऊन अटक होऊ शकते, अशा पद्धतीची नवी माहिती समोर येते। धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीबद्दल। आजच्या दिवसातली ही सगळ्यात मोठी बातमी म्हणायला हवी। पोलिसांनी ड्रायव्हरला अग्रवालच्या घरी नेऊन हा पूर्ण सीन रिक्रिएट केला आणि विशाल अग्रवालचा ताबा मिळवण्यासाठी आता गुन्हे शाखेनं कोर्टामध्ये अर्ज केला। तर सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी चालकाचं अपहरण करत त्याला डांबून ठेवलं, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। याचबरोबर अपघातानंतर नेमकं काय घडलं हेही त्यांनी सांगितलं। पाहूया। मी गाडी चालवत होतो असं कधीच म्हटलं नाही, स्वतःहून काही कधी नाही। ड्रायव्हर म्हणतात की आम्ही चालवतच नव्हते, आमची काही हेच नव्हती, आम्हाला जबरदस्ती ते आमिष दाखवून आणि दबाव तंत्राचे वापर करून ते करत होते, ते नाही हे झाला। मी सुरुवातीला दबावमध्ये स्टेटमेंट दिले होते पोलीस स्टेशनला, नंतर पोलिसांचे लक्षात आला होता, मी अत्यंत घाबरले होते। ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न नातेवाईकांकडून करण्यात आली होती, ही वस्तुस्थिती रेकॉर्डवर आलेली आहे। तरी पण पोलिसांनी गुन्हा जे त्यावेळी दाखल केला ते दाखल लहान मुलांवरच केलेले आहे, म्हणून अशा प्रकारचे काही वेगळे काही प्रकार पोलीस स्टेशनला गैरप्रकार घडलेले असतील
हे ग्राह्य धरण्यासाठी तितकंच काही कन्क्लुजनवर पोहोचता येत नाही. सर्व दिशेनी आता तपासला गती आलेली आहे. सुरुवातीला वेगवेगळे कारणात कोर्टचे विषय आणि इत्यादी अनुषंगाने तपास जे होता ते आता गती पकडलेली आहे आणि सर्व दिशेने या प्रकरणाची तपास सुरू आहे. जे सुरुवातीला वरिष्ठ अधिकारी यांना कळवणे, तात्काळ त्यावेळी घटनास्थळवरूनच त्यांना पोलीस स्टेशनला न आणता हॉस्पिटलला घेऊन जाणे, अशा प्रकारची जी सुरुवातीला जे दुर्लक्ष झालेली आहे आणि ओव्हरऑल जे त्यांचे पूर्ण कंडक्ट होता ते योग्य नसल्यामुळे त्यांना निलंबितची कारवाई करण्यात आलेली आहे. प्राथमिक चौकशी आदेशित आहे. तर या प्रकरणाचे सध्या राज्यभर पडसाद उमटत आहेत. पुण्यातील पब बार संस्कृतीविरुद्ध मनसेनं सह्यांची मोहीम सुरू केली आहे. पुण्यातल्या शनिवारमध्ये सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागामध्ये आठवडाभर ही सह्यांची मोहीम असणार आहे. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याचं नाव काही लोकांमुळे खराब होत असल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. सह्यांच्या मोहिमेमध्ये पुणेकरांनी सहभागी व्हावं असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं. हे चाललंय ते बरोबर नाही, हे करतात हे एकदम उत्तम आहे, हे खूप छान आहे आणि हे बंदच झालं पाहिजे. नाही, हे 100% बंद झालं पाहिजे जे काय चाललेलं आहे. आणि माझ्या मते यामध्ये सर्व म्हणजे नुसतं राजकारणी लोकांनी एकत्र नव्हतं, सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणजे कुठलाही पक्ष न बघता हे सर्व सामान्यांच्या गरजेचं आहे आणि यासाठी हे सर्व बंद झालेच पाहिजे 100%. सगळं पुण्याचं नाव खराब होते. नाव खराब होत नाहीये. माणूस 2 व्हीलर घरून बाहेर निघताना जेव्हा आई वडील मुलांना आपल्या पाल्यांना घरातनं बाहेर सोडतात तेव्हा त्यांना ही गॅरंटी नाही की माझा मुलगा किंवा माझी मुलगी परत येईल का नाही. अजून तो सेफपणा आला पाहिजे. हे पब, हे संस्कृती, हे ट्रॅफिक, हे खड्डे, हे सर्व व्यवस्थित झालं पाहिजे.